गुड आफ्टरनून एवरीवन। सुबह का सेशन जो था उसमें हम लोगों ने अभिनिवृत्ति शारद का जो पार्ट पढ़ा या देखा, तो उसका सेकंड जो पार्ट है या सेकंड सेशन, उसके बारे में हम लोग भी शुरुआत कर रहे हैं। तो यहाँ तक ऑलमोस्ट अपना हो गया था। हम लोग अभी नया टॉपिक देखने वाले हैं, प्रकृति पुरुष साधर्म और वैधर्म। ये जो टॉपिक है ये मोस्टली आपको एसीक्यू के पॉइंट ऑफ व्यू से आता है। मराठी विद्यार्थ्यांकरिता हे खूप सोपं असणार आहे. हिंदी विद्यार्थ्यांनी पण लक्ष दिलं तर त्यांना मध्ये 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 जसं अनुवाद में करता हूँ तो वो आपको कारगर हो जाएगा। तो प्रकृति पुरुष साधर्म वैधर्म ऐसा एक क्वेश्चन आता है। उसके अंदर आपको क्या क्या लिखना होता है, क्या कॉन्सेप्ट है, वो हम लोग यहाँ पे करेंगे। प्रकृती व पुरुष यांच्यामधील सात्म्य तसेच भेद खालीलप्रमाणे ग्रंथात वर्णन केलेले आहे। तर याचं सगळ्यात पहिले तुम्ही कुठं वर्णन केलेलं आहे ते बघायला पाहिजे। तर ते आहे सुश्रुत संहितेच्या शारीर स्थानामध्ये पहिल्या अध्यायाचं वर्णन आपण बघायला पाहिजे। म्हणजे जे मी पेपर लिहायला सांगत असतो विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सांगत असतो कुठल्या ग्रंथाचा आधार घेऊन तुम्ही लिहिलेला आहे, म्हणजे ग्रंथाधार पहिले लिहायला हवा। त्यानंतर श्लोकाधार लिहायला हवा। तर ग्रंथाधार पहिल्यांदा आपण करायचा असतो। त्यानंतर आता आपण श्लोकाधार बघूया। उभावप्यौ अनादौ, उभावप्यो अनंतो, उभावप्यो लिंगो अलिंगो, उभावप्यो नित्यो, उभावप्यो अनपरो, उभौ च सर्वगतो इति। ठीक है। उभौ मतलब बोथ, दोन्ही करिता त्यांनी शब्द वापरलेला आहे। एका तू प्रकृती चेतना त्रिगुणा बीज धर्मिणी, बीज धर्मिणी प्रसव धर्मिणी अमध्यस्थ धर्मिणी च इति। बह बहव वस्तु बहवस्तु पुरुषः चेतनावंतो अगुणः अबीजधर्मिणः अप्रसवधर्मिणो मध्यस्थधर्मिणो मध्यस्थधर्मिणश्चेति। सुश्रुत संहिता के शारीर स्थान के पहले अध्याय के 8वें और 9वें श्लोक हम लोग जो देखने वाले हैं, इसमें यह देखने को मिले। तो ये वेरी वेरी इंपॉर्टेंट है, इसलिए हम लोग यहाँ पे इसको हाईलाइट करें। दूसरा है तत्र एक तत्र कारण अनुरूपम कार्य इति कृत्वा सर्व येतेव विशेषः सत्वरजस्तमोभ्या तमोमय भवति। तो सेकंड लाइन जो है उतनी इंपॉर्टेंट नहीं है, हम लोग मोस्टली फर्स्ट लाइन ही करेंगे। मतलब यही श्लोक आपको रिसाइट करना है एसीक्यू के पार्ट ऑफ। तर त्याच्या सातव्या काय काय सांगितलं ग्रंथकारांनी, प्रकृती आणि पुरुष हे दोघी अनादी आहेत। अनादीचा काय अर्थ आहे, तर सर्वात प्रथम उत्पन्न झालेले। अनंत मध्ये त्याचा अर्थ काय आहे, तर त्यांचा कधी अंत होत नाही असे, होणार नाही असे। अलिंग, अलिंग म्हणजे ज्यांची काही लक्षणे नाहीत असे। नित्य, नित्य म्हणजे नेहमी असणारे, ऑलवेज, ऑलवेज प्रेझेंट। अपर म्हणजे ज्यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असं अपर। सर्व व्यापक म्हणजे सगळीकडे हे दोन्ही व्यापक आहे। हिंदी में भी वही है। अनादि मतलब जो सबसे पहले उत्पन्न हुआ है वो। अनंत मतलब जिसका नाश करना इम्पॉसिबल है वो। कलिंग मतलब जिसकी कुछ लक्षण नहीं है वो। नित्य पता ही है। अपर वो भी एकदम सेम ही है। सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे जे दोघे व्यापून आहेत असे। हे सर्व प्रकृती व पुरुष यांच्यातील साम्य आहे। वैधर्म्य म्हणजे काय, तर डिफरन्स, काय डिफरन्स आहे, तर प्रकृती ही एक, प्रकृती एक आहे, अचेतन आहे, त्रिगुण युक्त आहे, बीजधर्मी आहे, रसवधर्मी आहे, तसेच अमध्यस्थ धर्मी आहे। तो पुरुष कसा आहे, अनेक आहेत पुरुष, चेतनावान, निर्गुण, अबीजधर्मी, अप्रसवधर्मी आणि मध्यस्थ धर्मी आहे। आता हे सगळं एका चार्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि हा चार्ट नंतर मी तुम्हाला पाठवून देणार आहे। तर प्रकृती कशी आहे आणि पुरुष कसा आहे, तर प्रकृती अनादि अनंत अलिंग नित्य
अपर व सर्वव्यापी. हे बघा परत साम्यामध्ये सेमच केलेलं आहे. आणि वैधर्म्यामध्ये एक आहे प्रकृती, अचेतन आहे, त्रिगुणात्मक आहे, बीजधर्मी आहे, प्रसवधर्मी आहे, अमध्यस्थ धर्मी आहे. हे जे काय पॉईंट आहे, हे पॉईंट जास्त महत्वाचे आपल्याला बघायला मिळेल. पुरुषाच्या बाबतीत अनेक आहेत, चेतनावान आहे, त्रिगुण आहे, अबीजधर्मी आहे, अप्रसवधर्मी आहे, पण मध्यस्थ धर्मी आहे. ठीक है। दूसरा, तत्र कारण अनुरूपम, कारण इति कृत्वा, ये वो पहले ही हो गया था यहाँ तक। तदंजनम, तदंजनत्वात्, तदंजनत्वात्, तन्मनत्वात्, त्वाच्च, तद्गुणाच्च एव पुरुषा भवतीत्येकः भाषते. कारणानुरूप कार्य होत असतात. ह्या न्यायाने सर्व विकार हे देखील त्रिगुणात्मक आहे असे वाटते. जसे तळ्याच्या पाण्यात पडलेल्या चंद्राचे प्रतिबिंब पाण्याच्या कंपनामुळे हलल्यासारखे वाटते, परंतु प्रतिबिंब जे असते ते स्थिरच असते. पाण्याच्या तरंगामुळे ते हलल्यासारखे वाटते असे काहींचे मत आहे. त्यामुळे पुरुष सगुण आहे असे मानतात. तो ये एक दृष्टांत दिया है, जैसा चांद की जो प्रतिमा आपको देखने को मिलती है पानी में, और अगर पानी थोड़ा सा ऐसा हिल गया तो पानी के ऊपर उसकी प्रतिमा भी हिलने से ऐसा लगता है चांद भी हिल गया, मगर एक्चुअली पानी हिलता है और चांद जो है वो चंद्रमा जो है वो शांत ही स्थिर ही रहता है. ठीक है. आयुर्वेदानुसार सृष्टी उत्पत्ती वेगळी